नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर पहा, बाजरीच्या त्याच्या पापड्या झाल्या आणि म्हटलं आता ज्वारीच्या देखील पापड्या करून घेऊ। तर माझी गडबड जी आहे तर आज ज्वारीच्या पापड्यांची आहे। तर मग चूल पेटून जी आहे तर आदान ठेवलं, म्हणजे पाणी उकळायला ठेवलं फोडणी देऊन। तर आता जे याला आदान आलं की मग मात्र आपल्याला ज्वारीच्या पापड्या करायच्या, म्हणजे त्याच्यामध्ये भरडा हटून घ्यायचा सांजा आणि मग पापड्या करून घ्यायच्या। तर इथे जे आहे ना, तर पहा, बाजरीचा जो भरडा आहे तो मी गिरणीवरून काढून आणला होता। तर जराशी बारीकच झाला होता, त्यामुळं मग मी काय केलं, यावेळेस ज्वारीचा भरडा जी आहे तर तो डायरेक्ट आपला मिक्सरवरतीच घरीच भरडून टाकला। मला असं म्हणजे माहिती नव्हतं की मिक्सरवरती बी येईल व्यवस्थित भरडिता म्हणून, परंतु एक मैत्रीण म्हटली की ती चांगली 2 ते 3 वर्षापासून आहे, तर मग घरच्या घरीच भरडते। कारण काय होतं, आपल्याला जी पापड्या आहे ना तर जास्त नाही, थोड्याशाच करायच्या असतात, जसं काही 2 ते 2.5 किलोपर्यंत एखाद्या आदुलीच्या। आणि मग एवढ्या 2-2.5 किलोसाठी मग इकडे गिरणी पहा तिकडे पहा, मग त्याच्यापेक्षा आणि सिटीमध्ये कसं असतं की कुणाला लवकर भरडा काढता येत पण नाही व्यवस्थित, त्यामुळे मग ती जी आहे तर 2-3 वर्षापासून भरडा मिक्सरवरतीच काढत होती। आणि असाच आमचा विषय झाला थोडासा की बाजरीचा भरडा खूपच बारीक दिला पिठावर असं तसं। तर मग ती म्हटली की गिरणीमध्ये न देता डायरेक्ट तो असा घरीच भरडा काढून घे मिक्सरमध्ये, खूप छान असा भरडा येतो म्हणून। मग मी म्हटलं की चला आता आपण पण काढून पाहूया की नेमकं भरडा कसा येतोय काय येतोय ते। तर खरंच खूप छान असा भरडा आला, चांगलं म्हणजे ज्वारी भिजायला घातली अशी 11-12च्या दरम्यान, त्या दिवशी ठेवली, दुसऱ्या दिवशी पाणी चेंज केलं आणि तिसऱ्याच दिवशी जी आहे तर परत त्या पाण्यातून काढून परत दुसऱ्या पाण्यातून काढून मग थोडीशी सुकायला घातली। आणि मग सुकल्याच्या नंतरून जी जास्त सुकून द्यावा लागत नाही, अशी ओलचटच लागते, कारण जास्त सुकल्याच्या नंतरून मग ते खडंग वाळल्यासारखे होते, म्हणून मग खडंग वाळून द्यावा लागत नाही, ते फक्त अशी थोडीशी सुकून द्यावी लागते। आणि मग सुकल्याच्या नंतर मग घरीच भरडा काढला तर खूप छान असा एकदम पांढरा शुभ्र भरडा आला पहा। असा रवा रवा देखील आला एक साईडला, आणि एक साईडला चोंदण निघलं त्याचं, म्हणजे पूर्ण ते ज्वारीचे छिलके वगैरे। आणि एका साईडला जे आहे तर पीठ देखील चाळून घेतलं, तर खूप छान असा भरडा आला। आणि त्यानंतरून जे आहे तर मग भिजत घातल्याच्या नंतरून दुसऱ्या दिवशी मग ही पापड्याची माझी गडबड आहे। तर मग इथं आदान देखील म्हणजे आलं होतं, पाणी उकळलं होतं, तर पूर्ण जी आहे तर विंचूनी माझ्या मुलीने माझी मदत केली आणि मग तो सांजा जे आहे तर हटवून घेतला। आणि त्यानंतरून ही जी आहे हावरी तर ह्याच्यामध्येच टाकायची असते आपण ज्यावेळेस आदान ठेवतो, परंतु त्या टायमाला जे आहे तर म्हटलं थोडंसं याला चाळून घेते मी, म्हणून मग थोडीशी चाळून वगैरे नीट करून घेतली आणि नंतरून डायरेक्ट सांज्यामध्ये टाकून दिले। तर याला काही नाही, आता सांज्यामध्ये ही शिजून निघते। आणि मग आता सांजा वगैरे हटून घेतला आहे, तर आता याला थोडंसं शिजून देते आणि म्हणजे मग याच्या पापड्या घालायला आपल्याला रेडी होईल। हॅलो छोटू। आंघोळ केली? हा पप्पा बसले अजून तसेच नाही करायची त्यांना। हा मी आंघोळ करीत, मी आंघोळ करते मग पप्पा बसले होते, आता जायचंय। तर मग आदनामध्ये जे आहे तर थोडंसं मीठ टाकायला कमी पडलं होतं, मला थोडंसं नमकची गरज वाटली, म्हणून मग परत जे आहे तर छोटूकडून खालीहून नमक मागून घेतलं आणि मग त्यामध्ये नमक टाकून जे आहे तर मग थोडंसं असं मिक्स करून घेतलं। तर आता याला जे आहे ना तर असंच हाटीत राहायचंय, कारण जोपर्यंत आपण हाटतोय म्हणजे घट्ट होईपर्यंत हाटायचंय। हाटीलं म्हणजे काय होतं, याच्या गिठुळ्या वगैरे होत नाहीत व्यवस्थित, आणि मग नंतरून चांगला व्यवस्थित घट्ट झाला की मग मात्र त्यावरतून प्लेट ठेवून द्यायची आपल्याला आणि मग सांजा शिजून द्यायचा। तर सांजा शिजत होता तोपर्यंत मी जे काही वस्तू वरती घेऊन आले होते, भांडं वगैरे पातेलं वगैरे एक्स्ट्राचं जे आहे, तर म्हटलं आता लेकरांकडे देऊन टाकलं खाली ठेवायला, कारण मग नंतरून एक एक नेण्यापेक्षा आता खाली ते चाललेच होते, तर म्हटलं घेऊन जा, म्हणजे परत नंतर मग न्यायला काही जास्तीचं होत नाही।
ते काय हे वे ते लय टाइम लागला ना. वड्या करता मग मुलं त्यांना त्याला पप्पा वरती आलं काय म्हणले? उशीर होईल खायला होणारच आहे उठायला. आणि डोक्यावरती थोडं पदर घ्यावा. तर पापड्या घालून झाल्याच्या नंतर जे आहे तर मग छोटू विंचू म्हटले की मम्मी थोड्याशा बाजरीच्या पापड्या देखील भाजू. तर मग हारावरती चांगल्या भाजतात तर म्हटलं घेऊन ये मग. तर छानपैकी अशा हारावरती जे आहे तर बाजरीच्या पापड्या भाजून गेल्या. बाजरीच्या जी पापड्या आहेत तर अशा कच्च्या देखील खायला खूप छान लागतात, परंतु मग भाजून घेतल्या. कारण गॅसपेक्षा जे आहे ना तर चुलीच्या हारामध्ये भाजलेल्या पापड्या कधी पण खूप मस्त आणि भाजतात. आता मम्मी भाजणार आहे पापड. कोणते? बाजरीचे. नका टाकू, ते खाली घेऊन जायचंय. वजा मक्कार खाली घेऊन जायचंय. पण खाली पण भिजन. आताच पाणी टाकले त्याचं किती हे होईल बरं. भाजण्यापेक्षा नाही कच्च्या खायला चांगली लागतात ना, म्हणून मग मुद्दा म्हणून पातळ झाला आता. पप्पाच्या फेवरेट पापड्या बनल्या. ओम गणेशाय नमः. ओम क्रतुंडाय महाकाय. आज तिथं पण सारखं दिसतं ते फुल. हा प्लास्टिक सारखं दिसतं पण ते किती सुंदर आहे. आज तिथं पण लय सगळे फुलं आलेले इथं. व्हाईट फुलं पण घ्या पाणी. तुम्ही ना पाणी कशाला बी. काल तुम्ही वरती नाही आले ना पप्पा? काल तुम्ही वरती नाही आले ना? सगळ्याला सारखं पाणी टाकीत जायचं, नाही तर ते एखाद्याच्या चक्कर मध्ये काय होतं, हाई वल्ल बाकीच्याला टाकायचं मग ते एखादं राहिलं का पाठीमागं तसंच सुकून जातं. मग ते त्याच्यामुळे जरी पाणी असलं ना एखाद्या झाडात तरी पण बाकीच्या झाडासोबत त्याला पण टाकीत जायचं. मग वर आपले उडद डाळीचे आणि मूग डाळीचे पापड राहिले आता. दाखवा पापड. वा चुलीचे पापड. तेवढे 1-2 दिवसामध्ये करून घ्यायचे आता बाकीचे मग म्हणजे झालं. चल आता. हा अहो पापड्याचे ताट घ्यायचं ना.
जाऊन दे, मी घेते ना. काय नाही चला. तर मग संडेचा दिवस होता आणि महिना देखील पूर्ण झाला होता आणि मग मला किराणा भरायचा होता आणि मसाला देखील माझा अजून भरायचा राहिला होता. म्हणून मग थोडासा भाजीपाला देखील घेतला आणि भाजीपाला घेऊन झाल्याच्या नंतरून मग मी मसाला भरला आणि फौजी साहेबांनी आणि छोटूनी जे आहे तर किराणा भरला. तर असं एकाच दिवशी जे आहे तर भरपूर असे काम एकदाच बाहेर पडल्यावरती मग करून घेतले. कारण ह्या उन्हाचं देखील ना माणसाला असं परत परत बाहेर असं जावंच वाटत नाही, एवढं ऊन पडलेलं असतं. चला आता भाजी बाजार झालाय. भाजी बाजार झाला म्हटलं आता डायरेक्ट किराण्यामध्ये जायचं. तुम्ही असं करा, छोटू आणि तुम्ही ना किराण्यामध्ये जा, लिस्ट टाकली खिशामध्ये पण ती, आणि मला आहे ना जाता जाता मसाल्यावाल्यापाशी तिथं सोडा. म्हणजे मी काय करते, मी मसाला भरते, तुम्ही तिकडून किराणा भरून घेऊन या. हां, कारण 5:45 वाजलेत, आपल्याला किती नाही म्हटलं तरी अर्धा तास लागेल असून तिथं. मला रस्त्यावरती सोडून द्या. तुला कशाला रस्त्यावरती सोडून द्या? घरी जाईन ना. अच्छा, दूध पण आणते कारण की 6 वाजता. अरे 6 वाजणार, पण मग पप्पाला तिथं किराणा वगैरे गाडीमध्ये टाकायला. नाही टाकून मगच यायचं रस्ता कॉलनी पट्टी. बाहेरच ठेव तिथं, ठेव तिथं एका साईडला. उभी करून ठेव ना, उभी करून ठेव ना. हळूच हे कर रे, लय आदाळू नको. थंड पाणी आणि आता वरती एकटीचे ती पापड्या काढीत असं माहित नाही आता किती काढले आहेत आणि किती ठेवले. आता जावं लागून पटकन. चल छोटू पाणी आण. हा, अरे पाणी दे. बस, चांगलं चांगलं निघले ना. किती छान पापड आलात काचा आणि मस्त. खाऊन पाहिला का? गमीला आणायचं होतो. तू भारी पापड्या काढ यार. हम्म, वाटलं तुझी आज करते तुकडे तुकडे. आभाळ कसं झालंय बघा ना, एकदम असं पिवळं पिवळं झालंय, वेगळंच झालंय. खाऊन बघा तुमच्या फेवरेट पापड्या. नाही झालं का? चांगलं झालं तर म्हणूनच खाऊन बघा. आहे ना. नाही चांगल्या. तर मग आम्हाला येईपर्यंत जी आहे तर विंचूने सर्व काही पापड्या अशा काढून एका साईडला म्हणजे गोळा करून ठेवल्या होत्या आणि मग मी आल्याच्या नंतरून त्याला व्यवस्थित टपात भरून खाली घेऊन गेले. तर आजच्या व्हिडिओमध्ये जे आहे तर एवढंच. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. आपल्या वरती येतात पोटामध्ये लई मस्त असतं बाजरीच्या ज्वारीच्या. एका साईडने असते असा ज्वारीच्या भरलेल्या असतात आणि एका साईडने बाजरीच्या भरल्या असतात.